आज तर डायरेक्ट ढगच पडलो बा खाली. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आजची भानगड काही अशी होती की आपल्याला आज करायची डायरेक्ट वॉचमॅनची ड्युटी. त्याच्यामुळे आज आपल्याला दर्शिक लवकरच उठावं लागलं मित्रांनो. मग मस्तपैकी आपण चालत चालत गेटवर आलो. गेटवर येऊन काही करायचं नव्हतं मित्रांनो, आपल्याला आपली हाजरी लावायची होती गेटवर. त्याच्यामुळे आपण गेटवर आलतो. मी मस्त निघालो होतो गेटून नाव घेऊ टाकून आपल्या पॉईंटकडे. तेवढ्यात आपल्याला वाटत मारुती भाऊ भेटते. मग काय केल्या दर्शी गप्पा निघालो आपल्या पॉईंटकडे डबल. आपण तर मस्तपैकी पोहोचलो होतो बॉयलर पाशी. पाहिलं इकडे तिकडे काही आहे का नाही. तर इकडे तिकडे तर पाच लागेल ना मित्रांनो, कारण की आज आपली ड्युटी होती डायरेक्ट वॉचिंग मध्ये. त्याच्यामुळे थोडं तर ध्यान द्यायच लागेल आपल्याला. मग मी मस्तपैकी आपल्या पॉईंटवर येऊन बसलो होतो. आपल्याला मस्तपैकी आज इथं बसले इकडे ध्यान द्यायचं होतं. मग मस्तपैकी मी आपण थोडं ध्यान द्यायला निघालो घराकडे आंघोळ करासाठी. आपला अवतार तर काही लई बेकार झाला भूतासारखा. त्याच्यामुळे डायरेक्ट म्हणलं आपण गार पाणी आंघोळ करू आता. तेवढ्यात मला हे ढग दिसलं पडलेलं खाली. मला तर आधी वाटलं कापूसच काय. मग मी आपण एक काडी घेतली, त्याला हलवून बघितलं दर्शी. ते तर काही ढग नव्हतं मित्रांनो, ते होतं काळ्या पाण्याचा फेस. चला तर मित्रांनो, भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये. असेच ब्लॉग पाहण्यासाठी फॉलो करा.